नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दोन मोठे अपडेट आले आहेत। पहिली अपडेट आहे पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे त्या संदर्भात, आणि दुसरी अपडेट आहे 19व्या हप्त्या संदर्भात। तर मित्रांनो, या दोन्ही अपडेट सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर असेच महत्त्वपूर्ण अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल मात्र अवश्य सबस्क्राइब करा। तर चला जास्त न वेळ घालवता व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे आणि त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकाच व्यक्तीला यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच यापुढे या पीएम किसान योजनेमध्ये अर्ज करताना पती पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे हे बंधनकारक केले आहे। त्याचबरोबर वारस हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन 2019 पूर्वी जमीन खरेदी केली आहे त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे की जे शेतकरी इन्कम टॅक्स भरत आहेत, इतर योजनेमार्फत पेन्शन घेत आहेत, अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता या पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट सांगितले आहे। आता मित्रांनो, दुसरी अपडेट पहा। पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता कधी मिळणार? तर पहा, पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता हा महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी वितरित करण्यात आला होता आणि आता तो हप्ता वितरित होऊन जवळपास 3 महिने झाले आहेत। तेव्हा मित्रांनो, 19व्या हप्त्याची चर्चा सुरू असून केंद्र सरकारने पुढील महिन्यामध्ये म्हणजेच मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये 19वा हप्ता वितरित करू शकेल। मात्र केंद्र सरकारने 19व्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना हस्तांतरित करण्याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। मित्रांनो, जसेही 19व्या हप्त्याची तारीख अधिकृतपणे जाहीर होईल त्यावेळी आपल्या चॅनल वरती तुम्हाला अपडेट मिळून जाईल। तर अशा प्रकारे मित्रांनो, या पीएम किसान योजने संदर्भातील दोन महत्त्वाच्या अपडेट आलेल्या होत्या। मित्रांनो, या योजनेविषयी तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये विचारा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला मात्र अवश्य सबस्क्राइब करा। धन्यवाद।